नमस्कार, मिनल्स रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज कोणतीही रेसिपी नसून मी तुमच्यासोबत एक छोटासा व्हिडिओ शेअर करत आहे. हे दृश्य आहे मुंबईतल्या शिवाजी पार्कचं, जिथे निसर्ग, माणसं आणि भक्ती याचा संगम घडतो. मुंबईतल्या या गजबजलेल्या वातावरणात शांततेचा श्वास घ्यायला हजारो पावलं वळतात, ती फक्त शिवाजी पार्ककडे. अशा या सुंदर आणि प्रसन्न वातावरणात वसलेलं आणि श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेलं असं हे उद्यान गणेश मंदिर. हे केवळ मंदिर नाही, तर अनेक भक्तांसाठी सकारात्मक ऊर्जेचं स्थानच. अशा या पवित्र आणि उत्साही वातावरणात गणेश जयंती निमित्त दरवर्षीप्रमाणे उद्यान गणेश मंदिर सेवा समितीने आयोजित केली होती एक छानशी पाककला स्पर्धा. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने परीक्षणासाठी सर्वांचे आवडते शेफ डॉक्टर तुषार देशमुख सर, विना प्रभू मॅम आणि इतर काही परीक्षक आम्हाला लाभले. आणि बाप्पाला वंदन करून स्पर्धेला सुरुवात झाली. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट. झाली आहे तयारी? आवाजच नाहीये. झाली? व्हेरी गुड, ऑल द बेस्ट. मग काय, प्रत्येकाची लगबग सुरू झाली. स्पर्धेचा विषय होता मेथीपासून तिखट पदार्थ आणि केळीपासून गोड पदार्थ. विषयाला अनुसरून असे प्रत्येकाने वेगवेगळे चविष्ट आणि नाविन्यपूर्ण पदार्थ केले होते आणि त्या पदार्थाची मांडणी देखील उत्कृष्ट अशी केली होती. मी बनवले होते केळीचे शाही गुलाबजामुन आणि माझ्यासोबत इथे माझी मैत्रीण देखील होती. तिने मेथीच्या मुठिया केल्या होत्या. या स्पर्धेच्या निमित्ताने ना आम्हाला वेगवेगळे पदार्थ पाहता आले आणि खाता देखील आले. खरं तर कुठलीही स्पर्धा म्हटलं ना की दडपण हे येतच, पण परीक्षकांनी त्यांच्या बोलण्यातून, मार्गदर्शनातून अगदी खेळीमेळीचं वातावरण निर्माण केलं होतं. त्यामुळे दडपण थोडं कमी झालं. मी केलेले केळीचे शाही गुलाबजामुन हे परीक्षकांना खूप आवडले. त्यांनी तसं विशेष कौतुक देखील केलं. परीक्षकांची मिळालेली ही दाद माझ्यासाठी खूप प्रेरणादायी होती. खरंच वाटत नाही की असं गुलाबजाम. गुड. पण छान आलं. चव आणि रोज पाक आतपर्यंत जावं आणि शेफ परीक्षकांसाठी निर्णय घेणं इतकं कठीण झालं होतं ना की प्रत्येक पदार्थात वेगळी चव, वेगळा अंदाज आणि वेगळी कला दिसून येत होती आणि कुठलाही पदार्थ रिपीट झाला नव्हता. विषयाला अनुसरून केलेला पदार्थ, त्याची चव, नाविन्यता आणि त्या पदार्थाची मांडणी याचं एकंदर निरीक्षण करूनच विजेते जाहीर केले. आणि अतिशय मंगलमय प्रसन्न वातावरणात अगदी शिस्तबद्ध पद्धतीने वेळेचं नियोजन सांभाळत ही स्पर्धा पार पडली. मिनल्स रेसिपीज तर्फे उद्यान गणेश मंदिर सेवा समितीच्या आयोजकांना मनापासून धन्यवाद. तसेच या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा आणि सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन. आजचा हा स्पर्धेचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज बघायचे असतील तर मिनल्स रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.